श्री स्वामी समर्थ. आपण सर्व स्वतःला स्वामींचं सेवेकरी म्हणून घेत असतो. आपण माळ जपतो, पारायण करतो, अक्कलकोटची वारी करतो. पण कधी विचार केलाय का की स्वामींना अपेक्षित असलेला सेवेकरी नेमका कसा असतो? महाराजांनी आपल्या लीलांमधून, आपल्या शब्दांमधून एका आदर्श भक्ताची काही लक्षणं सांगितली आहेत. स्वामींच्या हृदयाजवळ जाणारा खरा सेवेकरी कसा असावा, हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर आत्मपरीक्षण करण्याची सुद्धा एक संधी आहे. पहिला आणि सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे अहंकार शून्य वृत्ती. स्वामींच्या दरबारात राजा असो, रंक असो, जोपर्यंत तो आपला मीपणा बाहेर सोडत नाही तोपर्यंत त्याला स्वामी कृपा मिळणार नाही. मी इतकी पारायणे केली, मी इतका दानधर्म केला, मी इतका जप केला, मी एवढा लिखित नाम जप केला, हा भाव मनात येणं म्हणजे अहंकाराची सुरुवात असते. खरा सेवेकरी तोच जो म्हणतो की करता करविता केवळ माझ्या स्वामीच आहे, मी तर त्यांच्या हातातलं फक्त एक भावली आहे. दुसरा मुद्दा म्हणजे कर्मालाच भक्ती मानणारा. स्वामी समर्थांनी कधी असं सांगितलं नाही की तुमची कर्तव्य सोडून फक्त हिमालयात जाऊन बसा किंवा दिवसभर फक्त माळच जपत राहा, दिवसभर फक्त श्री स्वामी समर्थच म्हणत बसा. स्वामींना तो सेवेकरी प्रिय आहे जो आपली नोकरी, आपला व्यवसाय आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वामींची सेवा समजून प्रामाणिकपणे पार पाडतो. ज्यावेळी तुम्ही तुमचं काम सचोटीनं करता तोच खरा स्वामींचा गौरव असतो. आणि आळस हा सेवेकरीचा शत्रू आहे, हे नेहमी आपले स्वामी आपल्याला सांगत आलेले आहेत. आता अंतरीची शुद्धता आणि परोपकार. केवळ देवघरात सोवळे पाळणे म्हणजे शुद्धता आहे का? तर नाही. खरा सेवेकरी तो ज्याचं मन शुद्ध आहे, जो कोणाची निंदा करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही. स्वामी म्हणायचे अतिथी देवो भव. एखाद्या भुकेलेला अन्न देणे, गरजूंना मदत करणे ही स्वामींना सर्वात मोठी सेवा वाटते. जर तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल कपट असेल, तुमच्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, तर तुम्ही कितीही जप केला तरी तो स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही. भिवू नकोस या शब्दांवर विश्वास. स्वामींचा सेवेकरी कधीही संकटात डगमगत नाही, कारण त्याला महाराजांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास असतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात किती कठीण प्रसंग आला तरीही माझ्या स्वामींची इच्छा आहे आणि ते मला यातून सुखरूप बाहेर काढतील. स्वामींचीच इच्छा आहे हे संकट येणं आणि स्वामीच मला याच्यातून बाहेर काढतील, हा अढळ विश्वास असणं हेच खऱ्या एका भक्ताचं, सेवेकऱ्याचं बलस्थान आहे. माळ जपण्यासोबतच जर आपण आपले विचार आणि आचरण स्वामींना अपेक्षित असं ठेवलं तरच आपण खऱ्या अर्थानं स्वामींचं सेवेकरी होऊ शकतो. आजपासूनच प्रयत्न करा स्वतःमध्ये थोडे बदल करण्याचा, अहंकाराला दूर सारण्याचा आणि प्रेमाने सेवा करण्याचा. आणि कमेंटमध्ये सांगा आणि आपण सर्व मिळून म्हणूया अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.